दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 28 क्रमांकाची स्मृती आहे त्यापासनं श्रवण करणार आहोत. आमच्या स्वामींनी जे काही असती परी प्रकरण निरूपण केलेलं आहे किंवा आचार प्रकरण निरूपण केलेलं आहे आणि जेही विधी प्रकरण किंवा त्याग प्रकरण आम्हाला सांगितलेलं आहे त्या त्यागाचं आचरण जर का आम्हाला बघायचं झालं की स्वामींनी असती परी सांगितलेली आहे, विविध वचनांचं निरूपण केलेलं आहे, तर त्या वचनांचं आचरण कुठे बघायला मिळेल आपल्याला, तर तो ग्रंथ म्हणजे स्मृतीस्थळ ग्रंथ आहे. आम्हाला त्यामध्ये ते आचरण कशा प्रकारे करता येतं, एखादं वचन आम्हाला जर का माहीत पडलं तर आपलं पहिलं हे असतं की वचन चांगलं आहे, त्याचा अर्थही छान आहे, पण आम्हाला ते काही आचरायला जमणार नाही है ना. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग हे वचन वाचायला खूप छान वाटतं, सांगायला पण चांगलं वाटतं, पण पालन करायचं म्हटलं तर आपण म्हणतो नाही, माझा स्वभाव थोडा रागीट आहे, मला काही नियंत्रण करता येणार नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आचार म्हटला की आपण एक पाऊल लगेच मागे येत असतो की त्या ठिकाणी ते पालन करावं हा भावच मनामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये उतरत नसतो. मग आपल्या मनामध्ये ते उतरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कोणीतरी आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्याला भेटावं लागेल. आमचे स्वामी सांगतात की ज्ञात विरक्ताचा संग करा. आपल्याला जर का धर्म आपल्यातला पुढे न्यायचा असेल तर ज्ञात आणि विरक्त म्हणजे एखादी ज्ञानी व्यक्ती आणि ती विरक्त पण असली पाहिजे. आपण ज्ञानी व्यक्तींच्या सोबत राहतो परंतु त्या ज्ञानाचं आलूपालन ही करणारे ते व्यक्ती पाहिजे. म्हणजे ज्ञान हे दोन्ही पद्धतीने, म्हणजे वाचनीय आकलनीय ज्ञान आणि आचरणीय ज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये उतरल्या पाहिजेत. आणि त्यासाठी स्मृतीस्थळ ग्रंथ जेव्हा वाचू आपण त्यावेळेला कळतं की स्वामींनी जो जो आचार सांगितलेला आहे तो आचार स्वामींच्या देखत करणारे साधक आपण लीळाचरित्रामध्ये बघितलेले आहेत, परंतु स्वामींच्या असन्निधानामध्ये देखील तो आचार करणारे साधक आम्हाला स्मृतीस्थळामध्ये दिसून येतात. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण जो क्रम चालू आहे स्मृतीस्थळाचा त्यामधली 28वी स्मृती जी आहे आणि तिथून पुढच्या स्मृती आपण घेणार आहोत. महात्मा उदक प्रदानी बोडी गंगा विभेद निरोपण. महात्मा उदक प्रदानी म्हणजे भटोबासांचे जे 500-700 गुरुकुळ आहेत त्यामध्ये भटोबासांचं सेवादास्य सगळेजणच करत असतात. आणि हे करत असताना कुणीतरी एका साधकांनी भट्टोबासांना उदक म्हणजे पाणी, प्रदानी म्हणजे दिलेलं असताना बोडी गंगा विभेद निरूपण म्हणजे बोडी आणि गंगा हे विभेद सांगितलं. आणि आमचे स्वामींनी काय सांगितलं, बोडी गंगा समान. म्हणजे आपण जेव्हा एखादं वचन वाचतो त्या नुसतं वचन वाचून चालत नाही, त्याचं प्रकरणवश वाचण्याची माहिती करून घेण्याची पद्धत परमार्गामध्ये आहे. जर का एखादं वाक्य असतं, आम्हाला कोणीतरी विचारतं की या शब्दाचा अर्थ काय, आम्ही पहिला प्रश्न करतो कुठे आलेलं आहे, कुठे वाचलं तुम्ही. म्हणजे ते वाक्य आलं पाहिजे, ते वाक्य आलं की त्यानुसार त्याचा संदर्भ सांगता येतो. तशा पद्धतीने हे वचन स्वामींनी म्हटलं बोडी गंगा समान. पण कशावरून स्वामींनी हे म्हटलेलं आहे, एकीकडे स्वामी समान म्हणतात आणि आचार्य भट्टोबास मात्र त्याचा विभेद सांगतात. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळणं म्हणजे तर्क वितर्क आणि तर्कामध्ये यथार्थ अर्थ भंगू न देता, म्हणजे स्वामींनी सांगितलं समान
आणि भट्टोबासांनी त्याच्या उलट सांगितलं तरी देखील त्याचं जे काही यथार्थ अर्थ आहे ना तो भंगत नाही बरं का. त्या वचनाच्या विरुद्ध भट्टोबास बोलतायत तरी सुद्धा ते आम्हाला दिसताना जरी विरोधक दिसलं तरी मुळामध्ये म्हणजे ते विरोधक नाही. ते कसं आहे, त्याला पूरक आहेत, प्रसंगोचित आहे. एखादी गोष्ट अशी असेल म्हणजे थंडी आहे भरपूर, मग आता पाय कशाने धुवायचे, कुठल्या पाण्याने, थंडगार पाण्याने की गरम पाण्याने, गरम पाण्याने. आता जर का उष्णता असेल तर मग थंड पाण्याने. म्हणजे पाय धुण्याचा जो विधी आहे तो समानच राहणार आहे, परंतु प्रसंगोचित वेळेनुसार तुम्ही कुठलं पाणी त्याच्यामध्ये उपयोगात आणायचं, पेय देताना थंड द्यायचं आहे की उष्ण द्यायचं आहे, हे प्रसंगाच्या अनुरूप त्या गोष्टी ठरत असतात. म्हणून एखादं वचन हे आपण आचरत असताना कसं आणि इतरांच्या सोबत आचरत असताना कसं आणि इतरांच्या बाबतीतच जर का आम्हाला ती सेवा करायची असेल तर ती कशी, असे त्याचे भेद आचरण करतानाच कळतात बरं का. अभ्यास करताना कळत नाही. खूपशा गोष्टी ज्या आहेत, तुम्ही म्हटले की आम्ही अभ्यास करतो आहोत, तर अभ्यास करताना काही गोष्टी नाही कळत. त्याच्यासाठीच काय करावं लागतं, ते आचरणामध्ये आणावं लागतं, क्रियेमध्ये आणावं लागतं. एखादी गोष्ट तुम्हाला वाटते नाही सोपी आहे, लगेच होऊन जाईल, पण जेव्हा तुम्ही ते करायला लागता तेव्हा कळतं की हे सोपं नाही आहे बरं का, हे थोडंसं अवघड आहे. तशा पद्धतीने स्वामींनी सांगितलं की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करीतो जाणता. म्हणजे असं शास्त्रामध्ये येतं की जो ज्ञान जाणतो त्याला आपण जाणता म्हणून टाकतो, परंतु तिथे सांगितलेलं आहे की क्रिया करी तो जाणता. म्हणजे जो ज्ञानयुक्त आचरण करतो त्याला पूर्ण अनुभव झाला. तो आता नुसतंच ज्ञान आहे तर अर्धा अनुभव झाला, आणि पूर्ण त्या ज्ञानाचं आचरण जर का केलं तर तो पूर्ण अनुभव झाला. म्हणजे ज्ञानही झालं आणि त्या ज्ञानाचं आचरण देखील झालं. आता तुम्ही त्यांना जर का अनुभव विचाराल ज्ञानाचा, तर तो त्या वचनाचा अर्थ ते पूर्ण विश्लेषणात्मक सांगतील आणि तुम्हाला तो मनामध्ये बीजरूप होईल. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी विभेद का सांगितला ते आपण बघूया. एकदी भट्टोबासी तृषा लागली. एकदा भट्टोबासांना काय झालेलं आहे की तहान लागलेली आहे, आणि एका ते उदक मागितले, आणि कुणाला तरी त्यांनी काय केलेलं आहे, उदक मागितले, म्हणजे पाणी प्यायला त्यांनी मागितलेलं आहे. तर तेही थिलरीचे उदक गाळून आणले, आणि त्यांनी ते थिलरीचे म्हणजे असंच थोडंसं गडूळ पाणी होतं, ते गडूळ पाणी जे आहे त्यातनं त्यांनी ते पाणी घेऊन आलेले आहेत. उदक गाळून आणले, आणि ते कसं आणलं, गाळून आणलेलं आहे. महानुभाव पंथामध्ये जे काही उदक प्राशन केलं जातं ते गाळून पिलं जातं. कारण की काय होतं की आपल्याला जरी वाटलं हे पाणी फिल्टरचं आहे, हे गाळण्याची गरज नाही, पण एखादं पाणी जेव्हा तुम्ही स्टोअर करता, ते साठवता, तर त्याच्यामध्ये काही वेळामध्ये जंतू तयार होत राहतात. जर का ते पाणी स्थिर झालं की त्याच्यामध्ये जंतू आपोआप तयार होत राहतात. म्हणून पाणी नेहमी ते हलतं ठेवतात. आधीच्या काळामध्ये ती होती पद्धत की जे आपण ध्वज असतो ना, आपण आपल्या मार्गामध्ये आश्रमामध्ये, मग त्या ध्वजाची एक दोरी जी आहे ती त्या माठांमध्ये, जे रांजणं मोठे मोठे असायची त्याच्यामध्ये, म्हणजे तो झेंडा जसा हलेल तसं ती दोरी हलत राहील, ते पाणी आतमधलं हलत राहील. म्हणजे ते पाणी हलतं असेल तर त्याच्यामध्ये जंतू तयार होणार नाहीत, एवढी काळजी आधीच्या काळामध्ये घेतल्या जायची. आज आपल्याकडे फिल्टर जरी आले तरी त्याच्यामध्ये ते जंतू तयार होतातच, म्हणजे आपल्याला ते लक्षात येत नाही, सूक्ष्म जंतू. आणि म्हणूनच महानुभाव आपण स्वतःला निर्हिंसक म्हणून घेतो. त्याचं कारण ते आहे की आपण सूक्ष्माती सूक्ष्म जंतूंच्या पण हिंसेचा विचार करत असतो, म्हणजे ती होऊ नये अशा प्रकारचं आपलं आचरण असतं. आणि म्हणून पाणी जे आहे ते उदक गाळून घेतल्या जातं. खूपसे लोक जे आहेत ते स्वतःसोबत ते शोधणं ठेवतात, तुम्ही किती पाणी चांगलं दिलं तरी ते गाळूनच ते पाणी ते पिणार आहेत.
आणि अशा पद्धतीने ते जे कोणी साधक होते त्यांनी ते पाणी काय केलं, गाळून भट्टोबासांना आणून दिलं. भटोबासा संपा दिले आणि भटोबासांना ते उदक ओळगवलं. भटोबासी घेतले, घेतले म्हणजे पिलं त्यांनी. त्यांनी पण ते बघितलं ते पाणी कसं आहे, गडूळ आहे. म्हणजे काही अंशी कसं असतं की पाणी गाळलं जरी त्याच्यामध्ये काही अंश त्याच्यामध्ये मातीचा येणारच आहे. आणि ते गडूळ पाणी भटोबासांनी पिलं आणि मग त्यांना ते म्हणतात, मज पाजिले आईसे आणि कासी न पाजावे हो. आता बघा, याच स्मृतीमध्ये आपल्याला अजून एक भाग दिसला की आमचे स्वामी सांगतात की तुम्हा बोडी गंगा समान. कुणासाठी? स्वतःसाठी. भटोबासांनी स्वतःसाठी म्हणून ते वचन स्वामींचं बरोबर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल केला नाही. स्वतःसाठी म्हणून त्यांनी ते पिऊन घेतलेलं. बोडी गंगा समान वचन जे आहे त्याचं अनुपालन आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि ते म्हणतात की मला जसं हे उदक तुम्ही दिलेलं आहे गडूळ, तैसे आनिकासी न पाजावे हो. तसं उदक तुम्ही दुसरं कोणाला देऊ नका बरं का. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या बाबतीमध्ये असं काही झालं तर कदाचित आपण समोरच्यांना आपल्याविषयी सूचना देता कामा नये, पण दुसऱ्यांविषयी जर का तशीच क्रिया होत असेल तर कदाचित ती क्रिया उत्तम होणार नाही किंवा क्रिया करताना हवं तसं गोमटं लागणार नाही. आणि म्हणून ते सांगतात की इतरांना देताना कसं असं देऊ नका, उत्तम द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, आता काय झालं की कधी कधी आपल्याला फक्त ज्ञान माहिती असलं की आपण वचनं बोलत राहतो. हां, हे काय, हे वचन आहे असं राहायचं, हे वचन आहे तसं राहायचं. पण हे कोण म्हणतं माहिती आहे का? ज्यांनी फक्त अभ्यास केलेला आहे, ज्यांनी आचरण करत नाही, ते लोक वचनांची प्रमाणं देतात, हे असं करा, ते तसं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. परंतु वास्तविक जे वचनांचं पालन करतात ते मात्र बोलत नाहीत. कारण की ते त्या एखाद्या वेळेस आपण त्या म्हणूया की त्या अवस्थेमध्ये असतात. आचरणाचा अनुभव आणि त्याच्या अनुभवाचा अनुभव, आचरणाच्या अनुभवाचा अनुभव, तर त्या वेळेला त्यांची एक मनस्थिती वेगळी असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी असं होतं की कोणी चुकलं की लगेच आपण त्यांच्या समोर एक वचन बोलून टाकतो. काय ते रागराग करतात. देवानी सांगितलं राग द्वेषाचा त्याग करायला. हे आपण नुसतं बोलतो, पण आपण आचरतोय का ते? आपण नाही आचरत. आपल्याकडे जी वचनं येतात ती आपल्याला दुसऱ्यांना सांगण्यासाठी असतात किंवा दुसऱ्याला एखाद्या वेळेस वचनाद्वारे आपण अप्रत्यक्षपणे टोला मारत असतो. कारण की कधी कधी आपल्याला त्या वचनाचा पूर्ण अनुभव अर्थाचा हा आचरणाशिवाय येत नसतो. आणि म्हणून पूर्ण अनुभव घेतल्यानंतर आपली मनस्थिती बघायची की आपण मग बोलत नाही. आपण कधीच कोणाला काही त्या वचनाचं हे करून कोणाला आपण टोपणा मारू शकत नाही. कारण की त्याचं पालन आपण कुठेतरी केलेलं आहे, त्याचा अनुभव कुठेतरी आपण घेतलेला आहे आणि तो काय आहे हे आपल्या आचरण करताना तो लक्षात येत असतो. आणि म्हणून इथे सांगितलं त्यांनी, कोणी, त्या साधकांनी, की भटो बोडी गंगा समान सांगितले. की स्वामींना तर बोडी गंगा समान सांगितलं. मग तुम्ही कसं म्हणता की बाबा दुसऱ्यांना देताना चांगलं द्यावं, कुणालाही देताना बोडी काय आणि गंगा काय? स्वामी तर समान सांगतात की नाही. परंतु भट्टोबास म्हणतात ते आपण्यासी बोडी गंगा समान हे वचन कुणासाठी? स्वतः जेव्हा तुम्ही आचरण करता त्या वेळेला स्वतःसाठी म्हणजे बोडी गंगा समान. मग तुम्ही कसंही पाणी प्या, पण वांचून तसं पण नाही बरं का. बोडी गंगा समान हे स्वतःसाठी जरी असलं तरी एकीकडे स्वामी श्रुत दृष्ट चुकवावे हे पण सांगतात बरं. जर का हे पाणी दूषित आहे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते, तर आपण असं नाही म्हणायचं की हा देव बघून घेतील, असं नाही. त्यावेळी तुम्हाला जर का श्रुत झालं की हे पाणी गडूळ आहे किंवा हे पाणी दूषित आहे बरं का, तर हे कानावर पडलं म्हणजे हे कुठेतरी परमेश्वराचंच
प्रवृत्ती आहे की तुम्हाला ते माहिती पडलं. जसं सांगतात ना की बाबा रस्त्याने जाताना कोणी सांगितलं इकडे जाऊ नका बरं, इकडे वाघ आहे. आपण म्हटलं आम्हाला काय होत नाही, आम्ही चक्रधर स्वामींचे आहोत, आम्ही स्मरण करत करत देवाचं नाव घेऊन जाऊ. आमच्या स्वामींच्या सन्निधानी वाघ आलेले आहेत आणि ते वेधले गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वाघ काहीच करत नाही, म्हणून आपण त्या जंगलाच्या दिशेने गेलो तर चालेल का? श्रुतदृष्ट चुकवावे म्हणजे आम्हाला कुणी जे सांगितलं इकडे वाघ गेलेला आहे ते कुठेतरी देवानीच आम्हाला ती माहिती करून दिलेली आहे. आणि म्हणून बोडीगंगा समान हा एक प्रकरणवश जर का आपण याचा बघितला तर तो प्रकरणश वेगळा आहे. जेव्हा दोन लोक आपसामध्ये बोलत आहेत की गंगेच्या संदर्भामध्ये, दोन प्रकारच्या समजा गंगा आहे, एक गंगा नदी, एकाला आपण गोदावरी नदी बोलतो, एक आणलेले आहे भगीरथाने आणि एक आणलेले गौतम ऋषीने. भगीरथ हा क्षत्रिय आहे, गौतम ऋषी हे ब्राह्मण आहेत. मग दोघांमध्ये वाद आहेत, एक ब्राह्मणवादी एक क्षत्रियवादी आहे. ब्राह्मणवादी म्हणतो की गौतम ऋषींनी आणलेली जी गंगा आहे ते ब्रह्मोदक आहे, ते उत्तम आहे. दुसरा म्हणतो ना भगीरथाने आणलेली जी गंगा आहे ते क्षत्रोदक आहे, क्षत्रियाने आणलेलं उदक, म्हणून ते क्षत्रोदक जे आहे ते उत्तम आहे. असं दोघांचा वाद सुरू आहे है ना. आपल्याकडे असे वाद सतत सुरू असतात. कुठल्या तरी दोन टोकाच्या गोष्टी घेऊन एक प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या विषयावर असा पक्का असतो. अशा प्रकारचे जे वाद असतात ते कधीही मिटत नसतात बरं का. एखाद्याला तिखट खाणं आवडतं आणि एखाद्याला फिक्क खाणं आवडतं, या दोघांची कधीच युती होऊ शकत नाही. दोघं कधी एकत्र येऊ नाही शकत. त्यांची एक खाण्याची एक सवय एक वेगळी, यांची एक वेगळी आहे. तशा पद्धतीने आपले जे काही विचार असतात त्या विचाराच्या काही बाबतींमध्ये आपले जे मतभेद असतात ते मतभेदांवर कधीच एक जे एकीकरण आहे ते एकीकरण होत नसतं. आणि त्यामध्ये जे कोणी दोघं जण होते त्यांचा जो मतभेद आहे तो कधीही न मिटणारा मतभेद आहे. तिथे स्वामी पण बसलेले आहेत, भट्टोबास पण बसलेले आहेत. स्वामी एकही शब्द बोललेले नाहीत. स्वामी जे तिथे बसलेले आहेत, स्वामींना सगळं माहिती आहे काय उत्तम आहे आणि काय अनुत्तम आहे, पण स्वामी एक शब्द त्या ठिकाणी बोलत नाहीत. पण भट्टोबास तिथे बसलेले असतात. भट्टोबास एकदम बोलून जातात की ब्रह्मोदक ते उत्तम, ब्राह्मणांचा जास्त प्रभाव आहे आणि ब्राह्मण जे करतील ती पूर्व दिशा असते, त्याच्यामुळे त्यांनी आणलेलं जे उदक आहे ते उत्तम नाही असं कसं काय म्हणता येईल. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्मोदक ते उत्तम, ब्राह्मणाने आणलेली गंगा ती उत्तम आहे. असं म्हटल्यानंतर ते दोघं जण शांत झाले आणि निघून गेले. ते गेल्यानंतर आमच्या स्वामींनी भट्टोबासांना शिक्षा पण केले की तुम्ही मध्ये का बोललात. भांडते दोघे अन्यायी, मुळामध्ये म्हणजे काही काही विषयांवर आपले वादच झाले नाही पाहिजेत. काही काही जे विषय आहेत आणि दोन्ही विषय आहेत तर त्या दोन विषयावर जे न मिटणारे विषय आहेत, काही विषय आहेत की जे मिटू शकतात आणि काही विषय जे आहेत ते आयुष्यामध्ये कधीही मिटत नाहीत. मग त्या न मिटणाऱ्या विषयावर आपण तासनतास जे काही वादावाद करतो, जे मिटणारे विषय असतात त्याच्यावर जे आपण बोलतो त्याला चर्चा असं म्हणतात. चर्चेने विषय मिटतात आणि जे मिटणारे असतात त्याच्यावरच चर्चा केली जाते. आणि जे विषय बोलल्याने मिटत नाहीत त्यांना वाद असं म्हणतात. आणि जे वाद असतात ते आयुष्यामध्ये कधी मिटत नसतात. हे दोन जे गट आहेत हे कायमस्वरूपी राहणारच आहे. क्षत्रोदक आणि ब्रह्मोदक हे गट कायमस्वरूपी राहणार आहेत. याला उत्तम म्हणणारे आणि त्याला उत्तम म्हणणारे. भट्टोबासांना स्वामी म्हणतात की असं काही असेल तर त्या वेळेला आपण कसं राहायचं आहे, तटस्थ राहायचं आहे. आपण त्यावेळेला कधी कधी असं असतं की भांडणामध्ये ज्याची बाजू कमी जरी असली पण तो आपल्या जवळचा असलं की आपण त्याची बाजू घेतो, तो असत्य असलं तरी पण.
आणि सत्याची बाजू आपण शक्यतो घेत नाही, तेवढी हिंमत आपल्यामध्ये नसते. सत्य मांडण्याची पण ताकद आपल्यात नसते. आपण ते यांना त्यांना सांगत असतो, असं झालं पाहिजे बरं का, तसं झालं पाहिजे होतं, तसं झालं पाहिजे होतं, पण आपण स्वतःहून ते जाऊन तिथे मांडत नसतो. तशा पद्धतीने जर का असे काही वाद सुरू असतील ज्याच्यामध्ये सत्य काय आणि असत्य काय, काही सत्य नाही आणि काहीच असत्य नाही, असं जर का असेल तर मग त्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारची वाच्यता तिथे करू नये, तिथे बोलू नये, तिथे शांत राहावं. कोणी विचारलं आपल्याला तर सांगायचं आम्हाला काही माहिती नाही बाबा. म्हणजे तिथे ते बोलता आलं पाहिजे आपल्याला, किंवा तटस्थ राहता आलं पाहिजे. भटोबास मात्र बोलले की ब्रह्मोदक ते उत्तम. शांतता झाली. स्वामी म्हणतात की तुम्हाला मध्ये बोलण्याचं काहीच आवश्यकता नव्हती. तुम्हा बोडी गंगा समान, म्हणजे तुमच्यासाठी हे उदक काय, ते उदक काय, ते उदक काय, सगळं उदक तुमच्यासाठी समान आहे. जर का त्या उदकाचा आम्हाला कुठला उपयोग नसेल करायचा तर ते आमच्यासाठी समान आहे, है ना. सगळी जागा समान आहे. कधी जोपर्यंत आपण बसायचं नाही आपल्याला, जेव्हा बसायचं असेल मग त्यानुसार आपल्याला जागेची उत्तमत्ता जी आहे ती निवडावी लागेल. निळभट्टांसाठी सगळ्या जागा सारख्याच आहेत, पण जेव्हा स्वामींसाठी शयनासन टाकायचं आहे किंवा पद्मासन टाकायचं आहे, मग जागा कुठली उत्तम कुठली अनुत्तम हे नंतर शोधता येईल. मग त्याच्यामध्ये पण स्वामींसाठी उत्तम अनुत्तम निवडता येईल, पण स्वतःसाठी मात्र कुठेही ज्यामध्ये आता हिंसा नसेल वगैरे वगैरे काही दोष चुकवण्याचा जो काही भाग आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग ती जागा निवडता येईल. तसं उदक आमच्यासाठी सगळं समान आहे, जोपर्यंत ते प्यायचं नाही आहे, ते उपयोगात आणायचं नाही. जेव्हा ते उपयोगामध्ये आणायचं आहे आपल्याला, त्यावेळेला त्याचं मूल्यमापन आपल्याला करावं लागेल की हे देवाला द्यायचं आहे की अधिकाऱ्यांना द्यायचं आहे की स्वतःला प्यायचं आहे. त्यावर ते गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरत असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही बाबतींमध्ये जे काही मौन देवाने सांगितलेलं आहे ते मौन आपल्याला शक्यतो पाळता आलं पाहिजे. आपल्याला एखादी माहिती असेल पूर्ण किंवा अर्धी माहिती असेल तर आपल्याला लगेच असतं की समोरच्या त्या ठिकाणी लगेच बोलायचं, सांगायचं. तर तो कधी कधी आपल्यावर, त्या बोलण्यावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कुठे बोलायचं किंवा नाही बोलायचं, किती बोलायचं आणि किती नाही बोलायचं, यावर एक नियंत्रण आपलं असलं पाहिजे. आपलं मत अनेक लोक विचारत असतात. दोन गट असतील तर दोन्ही गटांना आपलं मत महत्त्वाचं असतं, कारण की त्यांना वाटतं हे आपल्या बाजूने बोलतील, त्यांना वाटतं की आपल्या बाजूने बोलतील. त्यावेळेला आपल्याला योग्य निर्णय जो आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी भटोबासांना सांगितलं तुमच्यासाठी बोडी गंगा समान. म्हणजे असे जे काही व्यावहारिक वाद आहेत त्या व्यावहारिक वादामध्ये जे दैवराटीचे ज्ञानी आहेत त्या ज्ञानियांनी, परमेश्वराचे जे साधक आहेत त्यांनी त्या वादामध्ये पडायचं नाही. ते वाद जे असतात ते प्रसंगोचित तयार होत असतात. आता थंडी असेल तर आपल्याला अधिक जाड कपडे आवश्यक असतात, आणि उष्णता असेल तर पातळ कपडे आपल्याला आवश्यक असतात. म्हणजे प्रसंगोचित हे सगळं बदल होत राहतो. तुम्ही तुमचं एक मत मांडून मोकळं व्हायचं नाही, आणि वास्तविकता वादामध्ये आपलं मत नसलं पाहिजे. चर्चेमध्ये तुम्ही तुमचं मत मांडू शकता, परंतु वादामध्ये मात्र आपण आपलं काही मत मांडण्याची आवश्यकता नाही. जिथे वाद असेल तिथे उपस्थित राहण्याची सुद्धा कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. आपण जिथे वाद असतो तिथे जास्त प्रमाणात लोक उपस्थित असतात बरं का. कुठे जर का भांडण झालं तर विना आमंत्रित लोक तिथे लगेच उपस्थित होतात आणि तासन तास ते भांडण ऐकतात, बघतात, त्याचा अभ्यास करतात, त्याची चर्चा करतात. हे सगळं धर्मवार्तेविषयी झालं पाहिजे बरं का. धर्मवार्तेला आमंत्रण असून सुद्धा लोक येत नाहीत आणि ते ऐकत नाहीत, त्याची चर्चा करत नाहीत, त्याचं चिंतन करत नाहीत. जेवढं भांडणाचं चिंतन लोक करतात तेवढं चिंतन लोक निरूपणाचं करत नाहीत बरं का. तेवढं जर का निरूपणाचं चिंतन केलं आपण, त्याच्याविषयी चर्चा केली, ते जर का लक्ष देऊन ऐकलं आपण,
तर भरपूरसं ज्ञान आपल्यामध्ये उतरणार आहे आपल्या हृदयामध्ये. आणि म्हणून अशा ठिकाणी उपस्थित राहू नये, ज्या ठिकाणी तमतम आहे, चिडचिड आहे, ज्या ठिकाणी नपाळता आहे, विकल्पजनित काही गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी हिंसा होते आहे, मानसिक वाचिक शारीर, त्या ठिकाणी ईश्वर साधकाने उपस्थित राहता कामा नये आणि आपली मतं त्या ठिकाणी देण्याचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं कारण नाही. आता हा प्रकरणवश या वचनाला आहे आणि म्हणून स्वामी सांगतात की बोडी गंगा समान. कुठल्या अर्थाने झाला आता हे? वादामध्ये तुम्ही तुमचं मत मांडू नका, तुमच्यासाठी सगळं समानच आहे. अशा पद्धतीचं या वचनाचा प्रकरणवश आहे. आणि आता हा प्रकरणवश किंवा ते वचन यांनी भटोबासांसाठी उपयोगात आणलं की बोडी गंगा समान सांगितली म्हणून मी तुम्हाला गढूळ पाणी दिलेलं आहे. यावर भटोबास म्हणतात की बोडी गंगा समान ते आपण्यासी, म्हणजे आपण जेव्हा आचरण करू तेव्हा आपल्यासाठी तसं काही उत्तम अनुत्तम वगैरे काही बघायचं नाही. जसं अन्न आलं, आमच्या आचार्य माहीम भटांना जे काही अन्न भिक्षांनामध्ये यायचं त्यांना ते कसं असायचं? असंच विटकं वगैरे नासका असेल किंवा काही शिळं असेल. म्हणजे जे आचार्य माहीम भट्ट पहिल्या घासावर त्यांना जी दुर्गंधी आली आणि घरी जायला ते निघालेले आहेत, मनामध्ये पहिला विचार आला की जावं का परत, आपल्याला काही जमेल का नाही जमेल, है ना. मी जे मगाशी सांगितलं की कुठलंही वचन पाळताना सगळ्यात पहिला आपला हाच असतो की मला काही जमणार नाही. आता नामस्मरण किती सोपा विधी आहे, कुठले कष्ट नाही, काही नाही आहे, फक्त बसायचं आहे आणि स्मरण करायचं 1 तास. बघा तुम्ही तसं बसा, थोड्या वेळाने आपल्याला कंटाळा येतो, आळस यायला लागतो, असं वाटतं की एखादी सेवा आपण करू, परंतु स्मरण करताना मात्र आपली बैठक होत नाही. मग आपण आळस देत 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 कसं तरी ते 1 तास पूर्ण करतो आपण. म्हणजे सर्वसाधारण विधी आहे नामस्मरण, म्हणजे करण्यासाठी. त्याचा जो लाभ आहे तो काही सर्वसाधारण नाही, तो अनन्यसाधारण लाभ आहे त्याचा. परंतु एवढा तो सोपा विधी करताना देखील आपल्याला कितीतरी आळस कंटाळा वगैरे येत राहतो. म्हणजे वचन पालन म्हटलं आणि ते करायला लागलं की त्यामध्ये आपल्याला आपले अनधिकार जे आहेत ते लगेच समोर येत राहतात. आणि म्हणून तिथे जेव्हा भटोबास म्हणतात हे आपण्यासी, म्हणजे आपण आचरण करताना आपल्यासाठी बोडी गंगा समान आहे. पुढीलासी संपादिता बोडी ते बोडीची, गंगा ते गंगाची, बोडी ते बोडीच. समोरच्यांना देताना मात्र असं द्यायचं नाही. आम्हाला स्वामींनी सांगितलंय की जे अन्न खायचं ते कसं आहे, निरसा विरसे अन्न जे आहेत ते अन्न तुम्हाला खायला सांगितलंय, पण ते कुणाला खायला सांगितलंय? स्वतःला. दुसऱ्याला देताना कसं द्यायचं? निरस विरस नासलेलं वगैरे असं द्यावं का? नाही. समोरच्यांना देताना मात्र उत्तम प्रकारचा पदार्थ जो आहे तो आपल्याला संपादता आला पाहिजे. आमच्या बाईसा काय करायच्या, जे काही भिक्षांना यायचं, प्रत्येकाने काही ना काही भिक्षा आणलेली आहे आणि आमचे स्वामी डोमेग्रामला भोजनता हे स्थान आहे, त्या भोजनता स्थानाकडे स्वामी जायचे. पूजा अवसरामध्ये येतं ना, बीजे करी अनुचरा समवेत सर्वा, हे सायंकाळचा पूजा अवसर आपण म्हणतो तो फक्त म्हणून काढत असतो. त्यामध्ये ज्या काही घटना आहेत त्या आपल्या डोळ्यासमोरच येत नाहीत. येतात का कुणाच्या? पूजा अवसर होत नाही, पूजा अवसर झाला पाहिजे, आज पूजा अवसर नाही म्हटलं तर आम्हाला बेचैन वाटलं, हे झालं, हे सगळं आपण बोलतो. पण तो पूजा अवसर ज्या कारणासाठी म्हणून तयार केलेला आहे की त्यातलं एक एक ओळ वाचताना तुमच्या समोर असं सगळं आलं पाहिजे. बीजे करी अनुचरा समवेत सर्वा, स्वामी सर्व अनुचर शिष्यांसोबत चाललेले आहेत, हे आपल्या डोळ्यापुढे असं आलं पाहिजे ते म्हणताना, तर तो पूजा अवसर म्हटल्याचं काहीतरी लाभ आपल्याला होणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर बाईसा काय करायच्या, ते जे काही भिक्षांना आलेले त्यातनं बरवा पदार्थ, आता वाढलेला सगळा पदार्थ ताजाच आहे, सगळा पदार्थ चांगलाच आहे, पण स्वामींना त्यातल्या त्यातही बरवा पदार्थ, चांगला पदार्थ जो आहे तो बाईसा निवडून ठेवायचा. आता हे लक्षात घ्यायचं की तो पदार्थ नुसता चांगला असून चालणार नाही,
तर तो पदार्थ चांगल्या भावनेतनं पण दिलेला गेलेला असला पाहिजे देणाऱ्यांनी, किंवा तो पदार्थ देणाऱ्याची तशी कणव देखील असणं तेवढीच आवश्यक आहे, तरच बाईचा तो पदार्थ त्यांच्या ताटातनं तो उचलणार आहेत आणि स्वामींच्या ताटामध्ये तो ओळगवणार आहेत. एखाद्याचा पदार्थ उत्तम असेल पण कणव मात्र त्याची नसेल तर त्याचा पदार्थ स्वामींच्या ताटामध्ये ओळगवल्या जाणार नाही. एखाद्याचा पदार्थ जरी उत्तम नाही आहे परंतु तो कन्वेच्या अनुरूप, त्याच्या आवडीच्या अनुरूप, त्यांना त्याच्या देण्याच्या भावाच्या अनुरूप तो मात्र तो पदार्थ उत्तम प्रकारचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो ओळगवला जातो आणि बरोबर स्वामी त्याच पदार्थांची आरोगणा करत असतात. आपण अन्नदानाला भरपूर महत्त्व देतो, पण अन्नदान हे आपलं निर्दोष होतं आहे की सदोष होतं आहे याकडे पण आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. नुसतंच अन्न आणलं आणि खाऊ घातलं, खा 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 असं, ते तसं नको. देण्याची प्रक्रिया, देण्याचा हेतू आणि खाण्याची प्रक्रिया हे सगळं निर्दोष असलं पाहिजे. वेळ देखील निर्दोष असली पाहिजे आणि सोबतच देण्याचा हेतू सर्वप्रथम निर्दोष असला पाहिजे. तो सहेतुक असेल तर ती अन्नदानाची क्रिया तुमची एका दृष्टीने वाया जाते. सहेतुक असेल तर देणाऱ्याची पण आणि खाणाऱ्याला पण त्याचं कुठेतरी मळीनत्व येत राहतं. तो देण्याचा भाव जर का निर्दोष आहे, निर्हेतुक आहे, तर देणाऱ्याला पण उत्तम प्रकारचा लाभ मिळतो आणि जे भोजन करणारे आहेत त्यांनाही कुठल्याही प्रकारचं मळीनत्व येत नाही. आपण अलीकडे सहेतुक अन्न भरपूर खायला लागलो. कुठल्या निमित्ताचे जे काही अन्नदान असतं ते अन्नदान खात राहतो आपण, त्याच्यामुळे मळीनत्व येतं. इकडे जा जेवायला, तिकडे जा जेवायला, यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं, म्हणजे प्रापंचिक वर्ग सुद्धा इकडे तिकडे जे आपण जेवायला जात असतो, विविध हेतूचं भोजन असतं, त्याच्यामुळे ते मळीनत्व येत राहतं. आणि म्हणून जवळपास 95% वासनिकांचं म्हणणं असतं की आमचं स्मरणच होत नाही बाबा. त्याचं कारण आहे की ते सदोष अन्नाचं ग्रहण किंवा निर्दोष करून त्या अन्नाचं ग्रहण आपण करत नाही, त्याच्यामुळे ते अन्नाद्वारे ते मळीनत्व जे आहे ते आपल्याला येत राहतं. आणि म्हणून सगळ्या दातृत्वाची जी काही प्रक्रिया आहे ती आपली निर्हेतुक असली पाहिजे, ती निर्दोष असली पाहिजे, तेव्हा ती क्रिया देखील उत्तम प्रकारची होत असते. आणि म्हणून पुढीलासी देताना ते बोडी आणि गंगा ते गंगाची, बाईसा जे पदार्थ ओळगवायचे ते पदार्थ अशा प्रकारे उत्तम असायचे, ते बनवलेले उत्तम असतील किंवा ते कन्वेच्या अनुरूप ते उत्तम असतील आणि तेच पदार्थ म्हणजे निवडक देवाला देता आलं पाहिजे. सरसकट नाही द्यायचं आपल्याला. उत्तमाती उत्तम जी आहे ती वेळ उत्तम, दिवसभरातली उत्तम वेळ कुठली आहे? सकाळी 3 ते 6 वेळ उत्तम आहे. आमच्या स्वामींनी तर अष्टप्रहर स्मरण सांगितलं 24 तास, परंतु त्यातली उत्तम वेळ आहे 3 ते 6. ही 3 ते 6 ही वेळ निर्दोष असल्यामुळे त्या वेळामध्ये तुम्हाला निर्दोषपणे स्मरण करायला जास्त सोपं जातं. आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही स्मरण करत असाल तर जो व्यक्ती स्मरण करतो त्याच्यासाठी ती वेळ उत्तमच आहे, सगळीच वेळ. मग काही लोक म्हणाले की तामस काळामध्ये देवाचं वाचायचं नाही का, म्हणजे तामस काळ असतो. मी म्हणतो की तामस काळात उलट देवाचं डबल वाचा, कारण की तामस काळामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तर काय होईल, त्या काळाचा प्रभाव आपल्यावर व्हायला लागेल. आपण तामस होऊ, पण तामस काळामध्येच तुम्ही स्मरण करत असाल, तामस काळामध्ये तुम्ही जर का काही लीळा वाचत असाल, वचनार्थ वाचत असाल, काहीतरी सेवादास्य करत असाल, तर त्या तामस काळाचा प्रभाव आपल्यावर होणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होईल, किंवा झाला तरी ते आपल्यामध्ये तसं स्थिर राहणार नाही, त्याचं मणिनत्व येणार नाही. आणि म्हणून आपल्याला सर्व काळ 24 तास देवाने दिलेले आहेत बरं का. 24 तास अष्टोप्रहर तुम्हाला ईश्वराचं म्हणितलेलं विधिविधान करायचं आहे. कोणी म्हणेल की या वेळात करू नका आणि त्या वेळात करू नका, असा विषय आमच्या स्वामींनी कुठेही सांगितलेला नाही. आणि म्हणून इथे सर्व वेळ जी आहे ती उत्तम ठरते जेव्हा आपण निर्दोषपणे तो विधी करत असतो. आणि म्हणून समोरच्यांना देताना उत्तम प्रकारचं देता आलं पाहिजे. तुम्ही काही पण देत असाल तर उत्तम द्या.
आमचे स्वामी आलेगाव पातूर परिसरामध्ये असताना पातूरला आमचे स्वामी आलेले आहेत आणि स्वामींनी सांगितले स्मशानीचे वस्त्र घेपे, म्हणजे स्मशानातलं वस्त्र. साधकाला जर का वस्त्र नसेल आणि त्या काळामध्ये जर का ते स्मशानातलं वस्त्र दिसलं स्वाभाविकपणे तर ते घ्यावं. वस्त्र नाही, मग आता काय करायचं? स्वामींनी सांगितलं स्मशानीचे वस्त्र घेपे, मग चला जाऊया, कोणी मेलबिला असेल तर मिळेल वस्त्र, असा हेतू ठेवून स्मशानातही जायचं नाही, ते मनातही आणायचं नाही. स्वाभाविकपणे तुम्हाला उपेक्षिलेले वस्त्र, स्मशानातलं वस्त्र जे उपेक्षिलेले असतं ते कोणीही घेत नाही. मृत व्यक्ती सरल्यानंतर जो व्यक्ती आहे तो मृत पावल्यानंतर त्याचे जे काही कपडे वगैरे जे आहेत ते सगळं तिकडे देऊन टाकतात, कुठेतरी फेकून देतात म्हणा, ते वापरल्या जात नाही, उपेक्षिलेलं असतं. आणि स्वामींना ते वस्त्र दिसलं, स्वामींनी ते वस्त्र उचललं, तेवढ्यामध्ये तो स्मशान राखणारा जो आहे तो तिथे आला आणि तो स्वामींना उलट सुलट बोलला की हे वस्त्र आमचं आहे, आमच्या मालकीचं आहे, आम्ही याचं रक्षण करत असतो, या स्मशानाचं, इथल्या सगळ्या गोष्टींवर आमचा हक्क आहे. आणि आत्ता कळलं की नेहमी नेहमी इथलं वस्त्र कोण नेतं, तुम्हीच नेता वगैरे वगैरे. आता स्वामी पहिल्यांदाच तिथे आले, परंतु त्यांनी असं असं बोललं, स्वामींनी ते वस्त्र त्यांना दाखवलं, तेव्हा ते कसं होतं, वस्त्र जीर्ण होतं. ते काही वस्त्र चांगलं नव्हतं, ते जीर्ण. म्हणजे त्या वेळेला स्वामींनी ते दाखवल्यानंतर त्यांनी बघितलं, रे हे वस्त्र आपल्या काहीच कामाचं नाही बरं का. आपण काय स्वीकारत असतो, जे आपल्या कामाचं आहे ते आपण आपल्याकडे ठेवतो, आणि जे काही कामाचं नाही आहे ते कोणाला देतो, आपण देवाला देत असतो. आपल्या कामाचं आपण देत नाही, है ना. आपण रोज फुलं वाहतो, आपण सोनं वाहतो का? स्थानाला तुम्ही फुलं वाहता, सोनं वाहतो का आपण? सोनं आपल्या कामाचं आहे, ते आपण आपल्या जवळ ठेवतो. म्हणजे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते देवाला दिल्या गेल्या पाहिजेत. आपला जन्म आहे तो जीवितपूर्वक आपल्याला त्याच वेळेला देता आला पाहिजे, पण त्या वेळेला आपण तो देत नाही, तो आपण आपल्याजवळ ठेवतो. एक वेळ आहे, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्येला, तो देता आला पाहिजे, परंतु तो वेळ आपण देवाला त्यावेळी देत नाही, तो अभ्यासाला देत नाही, तो स्मरणाला तो वेळ देत नाही, तो आपण आपल्याजवळ ठेवत असतो. आणि अशा पद्धतीने स्वामींनी ते वस्त्र दाखवल्यानंतर ते म्हणतात की देवा हे राहू देत, तुम्हालाच, आम्हाला नको. म्हणजे ते जेव्हा जीर्ण आहे त्यावेळी मग ते देवाला द्यायचं का ना? जे द्यायचं आहे ते उत्तमत्वे देता आलं पाहिजे. आपल्याला जन्म द्यायचा आहे तो पण उत्तम प्रकारे देता आला पाहिजे. आपण जे म्हणतो ना, पुष्प किती व्हायचे आहेत, किती फुलं व्हायचे आहेत, देवाने सांगितले एक, पण आपण किती वाहतो, लक्ष पुष्प, 1.25 लाख फुलं व्हायचे आहेत. कुठून आलं हे? चक्रधर स्वामी सांगतात की पुष्प एक वाहिजे, लगेच आपण फुलं 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 केले. पण स्वामींना असं म्हणायचं नसेल का, मा हे एक जन्म इथे द्या किंवा पुष्प एक वाहा. म्हणजे स्वामींना जन्म पण किती पाहिजे, एकच पाहिजे, आणि पुष्प पण किती पाहिजे, एकच पाहिजे. हे दोन्ही वाक्यांचं जर का आपण संघटन केलं तर काय होईल, आम्हाला जे व्हायचं आहे ते फूल नाही व्हायचं, आम्हाला जन्मच व्हायचा आहे. मग आता तुम्ही फूल कसं वाहता, सुकलेलं वाहता की ताजं वाहता? ताजं वाहतो. तसं जन्म पण कसं व्हावं लागेल आपल्याला, सुकलेला वगैरे असं काही व्हावं लागेल का? नाही, ताजा जन्म द्यावा लागेल. आताच मागाशी मी ऐकलं की आमची कोणाची तरी दीक्षा झाली. म्हटलं कसं काय बरं? ते म्हणे खूप आजारी पडले, ॲडमिट झाले, मग त्यांनी दीक्षा घेतली. म्हटलं लोक ॲडमिट व्हायची वाट का बघतात, डॉक्टरांची का वाट बघतात की आता डॉक्टर म्हणतील हा आता 2च दिवस जगणार आहे, मगच दीक्षा का घेतात लोक? त्याच्या आधी स्वस्थता असताना, चालतं फिरतं असताना, आपलं जे काही आयुष्याचं फूल आहे ते ताजं असताना आपण त्यावेळेला हा विचार का नाही करत? म्हणजे इत्यादी प्रकारे जे काही दातृत्व केल्या जातं ते अशा पद्धतीने दिल्या जावं की जे उत्तमामध्ये मोडेल. आणि आता खूप वेळ असं बघतो आपण, तुम्ही लग्नाच्या पाकिटामध्ये किंवा वाढदिवसाच्या पाकिटामध्ये जी नोट देतात ती कशी फाटकी तुटकी देता का? ते आवर्जून कोरी कुठून तरी मागवून मग ती त्याच्यात टाकून, कारण तुमचं नाव असतं त्याच्यावर, ती कोणी दिलेली आहे.
पण खूप वेळा आपण विड्यांवर जे द्रव्य वाहतो ते मात्र फाटकं तुटकं वगैरे इतक्या नोटा त्या खराब असतात आणि ते तिथे आवर्जून वाहतात बरं का. ती दुसरीकडे नोट चालत नाही, ती इकडे चालते बरोबर, म्हणून ती वाहिल्या जाते. म्हणजे तो भाव कसा आहे बघा. आपल्याला जे पण द्यायचं आहे ते उत्तम देता आलं पाहिजे. त्यांनी जे बोरं दिली ती कशी दिली? आंबट दिली की गोड दिली? गोड दिली. आणि आंबट काय केली? स्वतः खाऊन घेतलेली आहेत. उत्तम पदार्थ देता आला पाहिजे. आणि म्हणून सांगतात की बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगाची जेव्हा समोरच्या ठिकाणी आपण निमित्त विधीमध्ये हे दातृत्व करणार आहोत त्यावेळेला आपल्याला बोडी ते बोडी दिसलीच पाहिजे, गंगा ते गंगा दिसलीच पाहिजे. भटोबासानं तुपाऐवजी काय वाढलेलं होतं? तेल वाढलेलं होतं. कसलं तेल? करडईचं तेल वाढलेलं होतं. दोन्हीच्या चवीमध्ये फरक आहे. परंतु भट्टोबासांनी मात्र ते ग्रहण केलं. ते म्हणाले करडेल की तुपैल ऐसे जाणे तरी रुपयाची आण. परंतु जेव्हा आता भट्टोबास समोरच्यांना वाढणार आहेत तेव्हा ते करडईचं तेल वाढतील का? स्वामींनी सगळं बोडी गंगा समान सांगितले नाही. भट्टोबास जेव्हा वाढतील तेव्हा तुपाच्या ठिकाणी तुपच वाढणार आणि तेलाच्या ठिकाणी तेलच वाढणार. ते दोन्ही एकत्र ते समान तिथे दुसऱ्याला वाढताना समान नाहीत, पण स्वतःला खाताना मात्र त्यांच्यासाठी तूप वाढलं काय किंवा नाही वाढलं काय आणि करडईचं तेल वाढलं काय किंवा नाही वाढलं काय, भटोबासांना ते दोन्ही समान आहे. करडेल की तुपेल दोन्ही समान आहे. पण पुढीलासी देताना करडेल ते करडेल आणि तुपेल ते तुपेलच, असंच पद्धतीने अशाच भावाने ते आपल्याला वाढता आलं पाहिजे. आणि म्हणून मग पुढे सांगतात ऐसी बुद्धी होवावी की अशी बुद्धी क्रिया करताना आपली असणं आवश्यक आहे. उत्तम प्रकारचं जे दातृत्व आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून आचार्य भट्टोबास म्हणतात ऐसी बुद्धी होवावी की म्हणजे क्रिया करताना अशा प्रकारे उत्तम बुद्धी देखील आपली असली पाहिजे. उत्तम सुचलं पाहिजे. आपल्याला सुचत नाही लवकर. आपल्याकडे कोणी अधिकरण येणार असतील तर आपण दोन अजून लोकांना बोलवतो का? आपण म्हणतो मला काही सुचणार नाही गडबडीमध्ये. उलट आपल्याला सुचलं पाहिजे. आमचे स्वामी उदास झाल्यानंतर भट्टोबासांना सुचलं, स्फुर्दरूपता झाली. स्वामी उदास आहेत तर त्यांना श्रीप्रभूंचं वस्त्र दाखवावं हे पण स्फुरलं. किंवा आमचे स्वामी उदास आहेत त्यावेळी स्वामी जे सांडवा बांधायला सांगतात ते बांधण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हेच देखील त्यांना स्फुरलं. म्हणजे स्फुरलं पाहिजे आपल्याला. स्फुरलं नाही पाहिजे अशातला भाग नसला पाहिजे. आणि तशी जर का बुद्धी असेल आपली तर बुद्धी असल्यानंतर बरोबर स्फुर्दरूपता जी आहे ती आपल्याला परमेश्वर स्वतः करून देत असतात. आचार्य म्हणतात भावहीन ते दैवहीन, म्हणजे जो व्यक्ती भावहीन आहे तो दैवहीन आहे. मुळामध्ये म्हणजे ईश्वरपैकीच्या कुठल्याही क्रिया करताना आपला मुळामध्ये भाव असला पाहिजे. आणि तो भाव पण कसा पाहिजे? ज्ञानाच्या चौकटीतला भाव असला पाहिजे. अज्ञानातला भाव असता कामा नये. नाहीतर आपल्या मानव पंथामध्ये पण अज्ञान अन्यथा ज्ञानरूपी अनेक भावरूप क्रिया केल्या जात असतात. आम्हाला भावरूप क्रिया करायची आहे पण ती ज्ञानयुक्त भावक्रिया करता आली पाहिजे. भावहीन तो दैवहीन, म्हणजे यथार्थ भाव ज्याच्याकडे नाही तो खरोखर दैवहीनच आहे. कारण की अन्यथा आणि अज्ञानरूप जे भाव आहेत त्या क्रिया केल्याने म्हणावा तसा काही उपयोग होत नसतो. तुम्ही आता एखाद्या ठिकाणी प्रदक्षिणा केल्या, लाख प्रदक्षिणा केल्या आणि लाख स्मरण केलं, काय लाभाचं आहे? देवाने काय सांगितलेलं आहे? प्रदक्षिणा सांगितली आहेत की स्मरण सांगितलं आहे? म्हणजे तुम्हाला गोमट कसलं लागणार आहे? योग्यता कशाने वाढणार आहे? स्मरणाने. परंतु अज्ञान आणि अन्यथावर जर का आपण ईश्वराने न सांगितलेल्या क्रिया करत असू तर मग त्याच्यातनं गोमट लागण्याचा कुठला प्रश्नच येत नाही, नाहीच लागणार. पण ईश्वराने सांगितलं थोडं जरी आपण केलं, अष्टप्रहरपैकी तुम्ही जर का 1 तास जरी स्मरण केलं, 24 तासांमध्ये 1 तास, तरी गोमट लागेल. अर्धा तास केलं तरी त्याचं तेवढं गोमट लागणार. तुम्ही 5च मिनिटं स्मरण केलं तर 5 मिनिटाचं गोमट तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. पण दिवसभर का आपण अन्यथा क्रिया करत बसलो
तर मात्र त्याचं कुठलंही गोमटं आपल्याला लागणार नाही. म्हणून भावहीन तो दैवहीन, म्हणजे उत्तम प्रकारचा भाव जो आहे तो मुळामध्ये असणं आवश्यक आहे. आपण क्रिया भरपूर करतो. आजकालच्या टप्प्यामध्ये अन्नदान भरपूर केलं जातं, द्रव्यदान भरपूर केलं जातं, वस्त्रदान, धातुदान, दानाला आता काही मर्यादा राहिलेली नाही. परंतु ते दान देत असताना जर का त्याच्यामध्ये उत्तम भाव नसेल तर मात्र ते अन्नदान जे आहे तेच थांबून जातं. आपण सहस्त्र भोजनाच्या लेळेमध्ये बघतो ना, तो भाव जो होता त्या पत्नीचा, तिच्या वाट्याचं जे अन्न आहे आणि पतीच्या वाट्याचं जे अन्न आहे, पतीच्या वाट्याचं अन्न परमेश्वर भोजन करतात. किती पात्र जेवतात स्वामी? 500 पात्र जेवतात. उत्तम भाव आहे कोणाचा? पतीचा. 500 पात्र जेवले गेले. परंतु पुढचं जेव्हा 501 पात्र येतं तेव्हा स्वामी थांबून जातात, कारण तिथून पुढे पत्नीचा भाव सुरू होऊन जात असतो आणि तिचं हक्काचं किंवा तिच्या वाट्याचं जे अन्न आहे त्याच्यामध्ये तिच्या दातृत्वाचा भाव मात्र उत्तम नाही. मगाशी पण वाढणारी तीच आहे, आता पण वाढणारी तीच आहे, परंतु मगाशी पतीच्या वाट्याचा भाव जो आहे तो उत्तम आहे आणि पत्नीच्या वाट्याचा जो भाव आहे तो मात्र उत्तम नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी थांबल्या गेलं. 2 लीळा येतात की 2 लीळेमध्ये आपल्याला विरुद्ध स्वामींचं आचरण बघा, स्वामींचं जी क्रिया बघायला मिळते की एका क्रियेमध्ये स्वामींच्या हातातलं भिक्षांना खाली पडतं, धुळीमध्ये मिळतं. स्वामी काय करतात? एक एक कण त्या धुळीतला वेचत असतात. मी त्याला म्हणतो की कण नाही वेचत स्वामी, त्याला अजून एक व लावून द्या, कण व. स्वामी एक एक कण वेचत असतात त्या जीवाची. आणि तो अधिकारी म्हणतो की हे धुळीत मिसळलेलं अन्न आहे, हे राहू द्या इथेच, माझ्या घरी चला. स्वामी ते काही त्यांचं ऐकत नाहीत, त्यांच्याशी बोलतही नाहीत आणि ते कण सगळे स्वामी उपयोगी लावतात. आता दुसरा प्रसंग लीळा चरित्रामध्ये डोमेग्रामला स्वामी म्हणतात, बाई आज काय तुम्ही निष्पत्ती, पाक निष्पत्ती काही करू नका, आज जे भिक्षांना येईल तेच आम्ही जेवणार आहोत. बाईसा म्हणतात ठीक आहे, पण बाईसांना वाटतं भिक्षेमध्ये कसं येतं आणि काय येतं अन्न, कमीत कमी स्वामींसाठी आपण भात तरी तयार करू, बाकीचं स्वामी ग्रहण करतील काही. म्हणून महादाईसांना सांगितलं आणि तो भात स्वामींनी सांगितलेला नसताना तो तयार करायला लावला. तो तयार झाला आणि येत असताना स्वामींनी बघितलं तो भात आलेला आहे. स्वामींनी काय केलेलं आहे की एक खडा त्या माठाला मारला, ते माठ फुटला तो आणि त्यातनं सगळा जो काही अन्न आहेत, अन्नकण आहेत ते मातीमध्ये मिसळले. म्हणजे एकीकडे आमचे स्वामी मातीत मिसळलेले अन्नकण वेचतात आणि एकीकडे चांगलं अन्न आहे ते मातीमध्ये मिसळवतात. कारण की ज्यांनी ते भिक्षा दिलेली आहे, जे काही स्वामी मातीतनं धुळीतनं ते एक एक कण वेचतात, त्या देणाऱ्यांचा भाव उत्तम आहे, त्यांची कणव अधिकार योग्यता उत्तम आहे आणि म्हणून त्यांच्या घरी स्वामी भिक्षेला गेलेले आहेत, तर त्यांचं अन्न देव वाया घालवणार नाहीत. परंतु आता हे जे काही मातीमध्ये स्वामी अन्नकण मिसळवतात, म्हणजे त्या दातृत्व करणारा जो व्यक्ती आहे, ते अन्नकण किंवा ते तांदूळ देणारा जो व्यक्ती आहे त्याचा भाव मात्र उत्तम नाही. त्याचं परमेश्वराने स्वीकारावं किंवा परमार्गाने स्वीकारावं. देव म्हणाले असते आम्ही नाही खाणार, बाकीच्यांनी घ्या, असंही झालेलं नाही. म्हणजे परमार्गाच्याही उपयोगी ते लागलेलं नाही आहे ना. स्वामी म्हटले असते बनवलं आहे तर बनवून राहू द्या, आता आम्ही काही ते ग्रहण करणार आहे, असंही म्हणता येत होतं. परंतु ते उपयोगी लागू नये अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची अयोग्यता, अनधिकार किंवा खंती एक प्रकारची परमेश्वराची त्या जीवावर होती आणि म्हणून देवाने त्या पदार्थांचा स्वीकार केला नाही. म्हणून दातृत्व करताना भाव मात्र आपला उत्तम असावा. आणि मी ज्या लीळेचा नेहमी प्रमाण देतो ते म्हणजे आबोयांच्या पुऱ्या. त्या पुऱ्या म्हणजे कशा आहेत की स्वामींनी भोजनाचं दंडवत घेतलेलं आहे, परंतु भोजन स्वामींनी आधीच केलेलं आहे आणि जेव्हा तिला कळलं तेव्हा काय झालं, मुळामध्ये तिच्याही पदार्थांचा स्वीकार देवाला करायचा नसेल, परंतु काय झालं की म्हणूनच देवाने काय केलं की आधीच भोजन करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा तिला कळालं तेव्हा ती मनामध्ये पोळली, दुःखी झाली, प्रायश्चित्त झालं
आणि तो दोष तिने कोणाला दिला? सगळा स्वतःला तो दोष दिला की आपलीच क्रिया उत्तम नाही वगैरे वगैरे. आणि याच्यामुळे काय झालं की तिचा जो भाव होता ना तो कुठेतरी हीन असेल किंवा कमी असेल, हीन तर नाही म्हणता येणार पण कमी असेल, तो वाढला भाव. तिच्याकडचं भोजन स्वीकारण्यासाठी जी काही अडथळा किंवा अडचण असेल, अनधिकार असेल, तो त्या प्रायश्चितामुळे नासून गेलेला आहे. आणि म्हणून आपण जे भोजन समयी दंडोत घालतो ते कशासाठी घालतो? ते उगाच 2 दंडोत घालायचेत म्हणून घालायचे नाहीत. त्याच्यात ती प्रार्थना भोजन करताना पण आहे आणि देवाला सुद्धा ती प्रार्थना करायची आहे. आणि ती प्रार्थना, ते दुःख तळमळ अवयवांचं त्या ठिकाणी उपयोगी पडलं आणि स्वामींनी भोजन केल्यानंतर त्यांचं भोजन स्वीकारलेलं आहे. आणि एखाद्या वेळेला स्वामींनी भोजन नाही केलं तरी स्वामींनी एखाद्याचं भोजन स्वीकारलेलं नसेल, पण इथे भोजन केल्यावर भोजन स्वीकारलेलं आहे. म्हणजे ती उत्तमता जी आहे, उत्तम भाव जो आहे तो अभयोंमध्ये निर्माण झाला. आणि म्हणून तुमची आमची जी क्रिया आहे त्याचा कधी कधी पदार्थ उत्तम नसेल देखील, तो पदार्थ शिळा देखील असेल, त्या पदार्थाला चव नसेल, एखाद्या वेळेस बेचव असेल तो पदार्थ, परंतु त्या दातृत्वामध्ये तुमचा भाव मात्र उत्तम प्रकारचा असला पाहिजे. दुर्योधनाचे उत्तम पंचपक्वान्न षडप जे काय असतील, जेवढे काही बनवलेले असतील तेवढे श्रीकृष्ण महाराजांनी स्वीकारले नाहीत, परंतु इथे कोणाकडे आले? ते विदुराकडे आले. आणि ते म्हणतात एकदम साधं अन्न होतं त्या ठिकाणी, ते काही पंचपक्वान्नाने वेळेवर काहीतरी बनवता आलं ते बनवलं, आणि ते कन्या होत्या आणि त्या श्री कृष्ण महाराजांनी ते स्वीकार केलेले आहेत. कारण की भाव उत्तम आहे, पदार्थ मात्र उत्तम नाही. आमच्याकडे पदार्थ उत्तम आहेत परंतु तो दातृत्वाचा भाव उत्तम नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे? तो भावही उत्तम करायचा आहे. तर भावहीन तो कसा असतो? दैवहीन असतो. तसा भावयुक्त तो कसा असतो? दैवयुक्त असतो. तुमची जर का भावयुक्त निर्हेतुक निर्दोष क्रिया असेल तर ती थेट परमेश्वरापर्यंत पोहोचण्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 28 क्रमांकाची जी स्मृती आहे, महात्मा उदक प्रदानी बुडी गंगा विभेद निरूपण, या स्मृतीवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.